नमस्कार, मी युगा. तशी युगा किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला पापलेट माशाचं पुली मुंची करून दाखवणार आहे. माझे काही मित्रवर्ग म्हणतात की सगळ्या गोड रेसिपी किंवा तू व्हेजिटेरियन दाखवते, कधीतरी नॉनव्हेज पण दाखव. ज्यांनी मला नॉनव्हेज रेसिपी दाखवायचं आवाहन केलं आहे त्यांच्यासाठी आजची रेसिपी म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, पण त्यांनी मागणी केलेल्यांना त्यांच्या मागणीला मी दाद देऊन आजची पापलेट पुली मुंची दाखवते कशी करता. मी जी पुली मुंची दाखवणार त्याचा रस्सा सेम आहे. तुम्ही कोणतीही मच्छी त्याच्यात टाकून करू शकता. सुरमई, पापलेट, बांगडा जो तुम्हाला आवडेल तो. सर्वप्रथम मी पापलेट घेतले. आपल्या घरात जेवढी माणसं आहेत, जेवढा आपल्याला रस्सा लागेल त्याप्रमाणे घ्यायचे. आता हे 2 पापलेट मी त्याचे तुकडे करणार. ते कसं चिरतात, आपण जर मच्छीवाल्याकडनं आणलं तर ते कापून देतातच, नाहीतर आपण डायरेक्ट आणलं तरी ते कसं कापायचं ते मी दाखवते. सर्वप्रथम त्याचे कल्ले आणि हे साईडचा भाग काढून घ्यायचा आहे. आता त्यांच्याकडे कसं आहे, सुऱ्या चांगल्या असतात. आपल्याकडच्या घरच्या सुरीने तितकं फाईन कापलं नाही जाणार. साईडचे कल्ले, शेपटा आणि मग हे कापून याचा आतला कचरा काढा, म्हणजे पोटातली घाण काढायची. असं सगळं काढून घ्यायचं. याप्रमाणे त्याच्या पोटात जे असतं ते सगळं काढायचं आहे. मी एक दाखवते तुम्हाला करून, आणि मग याचे आपल्याला हवे तसे लहान मोठे तुकडे करायचे. असे लहान मोठे तुकडे करून हे नळाखाली स्वच्छ धुवायचं. अशी पोटातली सगळी घाण त्याची काढायची. आणि हे डोकं हे असं मधोमध करून ह्याचे कल्ले आणि याचा डोळा काढायचा आहे. हे कापल्यानंतर पहिलं याला मीठ लावायचं, चोळायचं, आणि मग ते पाण्यात टाकते मी आता. आणि मग स्वच्छ धुवून घेते मीठ लावून चोळून, त्यातली घाण हे करून. अशा तऱ्हेने मीठ लावून चांगले चोळायचे. आणि मी आता हे दुसरा चिरे पण हे पाण्यात ठेवते, स्वच्छ धुते, आणि मग पुढची कृती दाखवते. पापलेट कापून त्याचे हव्या त्या साईजमध्ये मी तुकडे केले आणि स्वच्छ नळाखाली धुवून आता ते परत पाण्यात टाकलेत. पाण्यात टाकताना थोडं मीठ टाकून ठेवणार. आता आपल्याला मसाला करायचा आहे, तर काय काय लागतो ते दाखवते. तर सर्वप्रथम हा कच्चा मसाला. मग काय घेतलं आहे, पाव चमचा राई आहे, पाव चमचा ओवा आहे, साधारण पाव चमचाच काळे मिरी, पाव चमचा मेथी, 2 चमचे जिरे आणि 4 चमचे धणे. आणि हे सगळं आधी कोरडं भाजायचं आहे आणि मग वाटताना काय काय घ्यायचं आहे ते दाखवते. आधी हे मी भाजून सगळा हा कच्चा मसाला साधारण हलकासा भाजायचा आहे, खूप असं करपवायचं नाही, पण असा मध्यम गॅसवर छान सुगंध येईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तो मी भाजून घेते आणि मग दाखवते. तडल्याचा आवाज येतोय आणि वास छान भाजले गेले. गॅस बंद करते आणि हे मी प्लेटमध्ये काढून घेते गार करायला. आता काय करायचं आहे, हा मसाला गार झाला, मी बंद केला गॅस. गार झाले. आता मसाला वाटताना हा भाजलेला मसाला गार झालेला घ्यायचा आहे. नंतर ह्याच्यात
मी 2 कांदे घेतले, पण मी याच्यात 1 कांदा घेणार, नंतर आपल्याला फोडणीला लागणार आहे. असा 1 कांदा, यातच वाटताना अर्धा चमचा हळद. आता खरं लाल मिरच्या आहेत ना, काही वेळेला भाजून घेतात, पण मी हा ताजा काश्मीरी मिरची वाटून आणलेली आहे भाजून, त्यामुळे मी मिरची पावडर घेते. तो मी मोठा 1 चमचा, 1 ते 2 चमचे घेतले. आणि लसूणच्या पाकळ्या घ्यायच्यात आपल्याला 7-8. आणि मी 2 मिरच्या टाकते. आणि हे चिंच सकाळीच म्हणजे 1 तास तरी भिजत ठेवायची, मग त्याचा कोळ निघतो आणि तो पण ह्या वाटणात घ्यायचा, चिंचेचा कोळ. आपल्याला हवी तेवढी चिंच आणि त्याचं पाणी. आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे. मी वाटून घेते, असं मस्त फाईन पेस्ट करून घ्यायची. आता आपण फोडणी द्यायला घेऊया. हे बाजूला ठेवते आणि कढई ठेवते मी तापायला. आता आपण फोडणी करू, म्हणजे आता कशी पुली मुंची करता. वाटण तयार आहे. आता कढई तापली की ह्याच्यात 2 ते 3 चमचे कोकोनट ऑइल. ही मँगलोरियन डिश असल्यामुळे त्यांच्यात कोकोनट ऑइल, कोकोनटचा वापर जास्त असतो आणि ही त्या पद्धतीची डिश आहे. ही मी छोटे 4 चमचे घातले. आणि मग यातच 1 इंचाचं आलं मी क्रश करून घेतलं आहे. म्हणजे मी आपलं क्रशर असतो त्याच्यात मी क्रश केलं आहे. तुमच्याकडे नसेल तर बारीक तुकडे करू शकता. ते त्यात आलं पहिलं भाजायचं आहे. यातच कढीपत्ता टाकायचा. आता मी काय केलं माहिती आहे, जास्त कढीपत्ता आणला की मी तेलात तळून ठेवते सुकून जाण्यापेक्षा, आणि मी तो वापरते. तर हा कढीपत्ता आणि आलं चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर कांदा टाकायचा आहे. हा 1 कांदा आपण ठेवलेला तो टाकायचा आहे. आता कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि मग आपण ह्याच्यात हा वाटलेला मसाला टाकायचा आहे. याच मसाल्यात आधी हा लागू नये म्हणून मी परतून घेते. आणि याच्यात आता थोडं पाणी टाकायचं त्याच मसाल्यात. हेच भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ते पाणी यात. आपल्याला किती कन्सिस्टन्सी हवी, पातळ हवं आहे, घट्ट हवं आहे. भाताबरोबर जास्त करून मच्छी खातात काही जण, तर काहींना भाकरीवर लागते. तर त्याप्रमाणे ज्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला ग्रेव्ही हवी तितकं पाणी टाकायचं. मला अजून थोडं लागेल, मी अजून अर्धा कप टाकते. ह्याच्यात मला इतकी कन्सिस्टन्सी हवी तेवढं मी पाणी टाकलं. आणि आता ह्याच्यात काय टाकायचं आहे, तर वरून आमच्याकडे तिखट चालतं म्हणून मी तिखटाच्या मिरच्या घेतल्यात, त्या 2-4 टाकायच्या. आणि आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. आणि आता ह्याला छान ही ग्रेव्हीला झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आधी शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटं मी शिजून दिलं आहे मसाला आधी. हे बघा जरा उकळी आल्यासारखं झालं आहे. आता हे 2-3 मिनटं झाल्यावर ह्याच्यात आपण हे मच्छीचे जे पाण्यात ठेवले धुवून ते तुकडे टाकायचे. आणि आता ही मच्छीबरोबर ग्रेव्ही 10 मिनटं स्लो गॅसवर शिजून द्यायची. 10 ते 15 मिनटं मंद गॅसवर ठेवली शिजायला. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकायची आपल्याला हवी तशी. आणि ही झालेली आहे. आणि अगदी अलगद असं साईडने हलवून बघायची. आता मी गॅस बंद करते.
आणि झाकून आपलं ताट वाढे पण 10 मिनटं अशीच ठेवायची, उघडायची नाही आणि मग 10 मिनिटांनी वाढायची. त्यात सगळं त्या मच्छीचा ॲरोमा सगळ्या मसाल्यात मुरतो आणि मग ती चविष्ट लागते. पुली मुंची तयार झाली तर ती ना डायरेक्ट भातावर थोडी ग्रेव्ही आणि साईडला असे पीस टाकायचे. ही आपली पुली मुंची तयार आहे. मंडळी चला, पुली मुंची, भात, सुरमईचे तुकडे, भाकरी असं मच्छीचं भरलेलं ताट जेवायला या. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली करून बघा आणि मला जरूर जरूर कळवा. अशाच माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि अजून ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी जरूर करा. धन्यवाद.